नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आज मी वडाळा आरटीओला गेलो होतो आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब हे कल्याणकारी मंडळ हे चालू झालेलं आहे आणि हे महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला मंडळाचं जे सभासद होतील त्यांनाच 13 योजनेतनं लाभ मिळणार आहे. हे महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांनी ध्यानात घ्यायचं. जर तुम्हाला कुठल्याही मंडळात जर तुम्हाला शासनाच्या योजनेत सामील व्हायचं असेल तर त्याला फाउंडर मेंबर लागतं. म्हणजे जर तुम्ही म्हणत असशीला की सरसकट रिक्षावाल्यांना द्या, असं कुठलंही काम होत नसतं कायद्यानुसार. तर ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ आणि त्या मंडळाची ऑनलाईन साईट आहे आनंद दिघे कल्याणकारी मंडळ. ह्या साईटवरती प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं आपले अर्ज भरायचे आहेत. आता हे अर्ज कोण भरू शकतात? ज्यांचं परमिट आहे तो भरू शकतो. काळी पिवळी मीटर रिक्षा आणि टॅक्सीवाला, मग त्यांना फाउंडर मेंबर म्हणून 500 रुपये फी भरावी लागतात आणि 300 रुपये वार्षिक वर्गणी असते ह्या मंडळाला. म्हणजे ही शासनाचीच योजना आहे. आता इतरत्र जे आपण कुठेही वर्गण्या भरत होतो ना, त्या आता बंद होणार. सगळ्या प्रामाणिक रिक्षा चालक जे ह्या योजनेत सामील होतील त्यांना 13 योजनेतून लाभ मिळणार आहे. म्हणजे तुमचं 65 वर्ष वय झालं की तुम्हाला सर्वसाधारणपणे 3,000पर्यंत पेन्शन मिळेल. शिवाय 65 वर्ष ज्या ज्या रिक्षा टॅक्सी चालकांचं वय होईल त्यांना वन टाईम 10,000 रुपये मिळतील. महिला चालकांच्यासाठी त्यांच्या प्रसूतीच्या काळात 1,000 रुपये असे 5 महिने मिळतील. म्हणजे 5,000 त्यांना मिळतील. शिवाय जर आपल्या रिक्षाचा टॅक्सीचा अपघात वगैरे झाला तर 50%, 70% जशी आपली पर्सेंटेज असेल त्या पर्सेंटेजच्यानुसार 50,000 ते 70,000पर्यंत तुम्हाला न्याय मिळेल. शिवाय रिक्षा टॅक्सी चालकांच्या मुलांच्या 1, 2, 3, 4, 5 असे नंबर येणार ना, या योजनेतून शिक्षणासाठी हातभार लागणार आहे. शिवाय अंत्योदय योजना म्हणून जर कुठला चालक सभासद आहे आणि काही दुर्दैवानं त्याचं अपघातात झालं तर त्याला अर्जंटली 5,000 रुपये अंत्योदय योजना म्हणून त्याला मिळणार. कारण सगळं कुटुंब दुःखात असतं. आणि अशा ह्या 13 योजना आहेत. ह्या 13 योजनातून महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालक हा एक संघटित होणार आहे. आणि जो ह्या ऑनलाईनला आपलं अपडेट करील आपला नंबर समजा, म्हणजे तुम्हाला ते नंबर करताना तुम्हाला तुमचं बँकेचं बुक पाहिजे, तुमचं नाव पाहिजे, तुमचं परमिट अपलोड करावं लागणार आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, ही सर्व पेपर तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत. वडाळा आरटीओची सुद्धा ऑनलाईन